व्हाट्सअप गाइस, कैसे हो आप सब लोग। आपलं परत एकदा स्वागत आहे विश्वजमानमध्ये। तर मी चाललो होतो शेतात, तर इथं महादेवाचं मंदिर होतं। मी म्हणलो आता इथं आलो तिथे एक शूटिंग करूनच जायचं। हे पहा इथलचं महादेवाचं मंदिर, आम्ही शेतात जात होतो। इथं लक्ष्मीचं मंदिर आहे। चला मग शेताच्या रोडनी, तुम्ही पूर्ण रोडनी माझ्या संग असन तर चला। हे सप्तशृंगी मातेचं मंदिर इथं कधी स्थापन झालेलं मला नाही माहिती आहे। मग चला पुढं। हे बघा ही खूप मोठी जागा आहे, सगळीकडच हिरवा हिरवा हिरवा, इतके हिरवा आहे माणूस पागल होऊन जाईल। हां, आणि मग ही माझी मावशी करून दाखवू राहिली। हां जाऊ दे। हां मग तुम्हाला जसं की मी म्हणतोच होतं सगळीकडे हिरवा आहे, तसंच इथं रोडनी नदी पण आहे। मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे, फक्त कुठंच जायचं नाही, माझ्या संगत राहायचं। मग आपण थोड्या वेळ थांबून मग करू। हे बघा इथं नदी, इथून नसन दिसत पण तिथं नदी आहे एक मोठी। तिथं अजून एक हे बघा नदी समोरची नदी घ्यायचा। हे तिथं एक मंदिर पण आहे, मला नाही माहिती पण कशाचं आहे। हे बघा इथं झाडे पण आहे। ही माझी मावशी चालली पा, जी की तोंड झाकून घेते, तिला आवडत नाही यूट्यूबवर यायला। मग चला, तर हे बघा मी हीच नदी म्हणत होतो, इथलची तिथं ते मंदिर म्हणत होतो। इथं यो काय इथं काय आहे, डॅम हा डॅम आहे, ही नदी आहे। तर चला पुढं। हे बघा इथं खूप भारी दृश्य पण आहे, मोठं सारं झाडे। इतनी हरियाली देख कर तो गांधी जी भी कहेंगे ओ मेरी देश की मिट्टी सोना उबले। मी आता गाणं नाही म्हणणार कारण की अरे बाबा पडला असतो। रस्ता डेंजर आहे, रस्ता खूप डेंजर आहे वा, रस्त्याची हालत खस्ता आहे वा। तर चला पुढं। तर हे बघा मक्काचे घर बनवेले, म्हणजे इथं मक्का सोंगली आणि त्याचे ते घर का काय म्हणत्या, हा गुड बनवेले तिथं। आणि तेव्हा तिथं ड्रॅगन फ्रूटचं हे केलेले शेत। ड्रॅगन फ्रूट नसून दिसत पण आहे त्याला ड्रॅगन फ्रूट। तिथं पुढंच एक बैल का गाय काय ना, बैल किंवा गाय काहीतरी आहे। तर चला आपण पुढं जाऊ। तर मी तुम्हाला ड्रॅगन फ्रूटचे झाडं जवळून दाखवतो, जर का बनवेल नसन तर। हे बघा हे बघा ड्रॅगन फ्रूट, हे तुम्हाला माहितीच आहे जसं की याची चव नसती। हे बघा याला खूप सारे ड्रॅगन फ्रूट आहे, डायरेक्ट शेतच आहे ड्रॅगन फ्रूटचं। तर चल आपण दुसऱ्यांच्या शेतामध्ये आले, ते म्हणलं जर का त्यांनी पाहिलं म्हणाल की आमच्या शेतात चोरी काठी घेऊन आपल्याला मारून म्हणून पाडा। तर चला आमच्या संग। आजीला नको काही नाही नको। तर हे बघा लिंबाचं झाड, खूप मोठं झाड आहे। यानेच आपल्याला खूप क्लीन ऑक्सिजन भेटते, ताजा हवा घ्या। परत सिटीमध्ये काय भेटते का नाही। तर हे बघा इथं मला कापसाचं शेत दिसलं, कापूस कपाशी आलेल खूप भारी याला। हां इथं कपाशी पण आलेलं खूप। तर चला आमच्या संग परत। तुम्हाला वाटलं असं पोर गली बोर करायला बसलं, पण बोर नाही होणार तुम्हाला, चालत राहा। तर हे बघा इथं एक खड्डा होतं आणि इथं फुलं आहे, कशाची फुलं आहे, मोगरा। हां मोगऱ्याचे फुलं आहे बघा, खूप भारी बार फुटेले असा। तर इथं खूप मोठा खड्डा पण आहे। चला इथून पडायचं खूप भय वाटतं। पहा रस्ता ची हालत आहे खस्ता, मला आम्ही पडलो तर इथून हड्डी पण नाही भेटणार। मम्मी पप्पा तर चला हळूहळू। हे बघा किती मोठं ये खड्डा माझा।
संदीप मामा म्हणायचा की भूताने केलेले खड्डे. जर का गाईस तुम्हाला खरंच वाटते हे भूताने केलेलं तर खाली कमेंट करा. भूत करू शकतं का हे? तुम्हाला चांगलं माहितीचे भूत की एक्झिस्ट करतच नाही ह्या जगात. पण मला संदीप मामा म्हणायचा भूत करते एक्झिस्ट, पण मी नाही मानत. तर मला पाठवा कमेंटमध्ये, पाहू कोणचं सगळ्यात खरं असतं. ज्याचं खरं असन मी पाहू काय करेन. हे बघा इथं रस्त्याने हे सगळं काय नाही आहे इथं. तर चला ये बघा नेचर ब्युटी. हे बघा निसर्गाच्या खूप जवळ झाडे इतकी झाडे सगळ्यांनाच झाडे. तर बडबड करून तुम्हाला बोर नाही करणार. तर चला हे बघा इथं कणीस आहे. कणसाचे शेत म्हणजे छोटेचे उगवायला पाहिजे इथं कणीस. तर चला इथं सरळ आमच्या संगे. तर हे बघा इथून नदीजवळ जायचा रोड आहे. इथून जर का पडलो तर खतम कहाणी. तर चला हळूहळू नदीवरच आलो आपण. हे बघा इथं किती सुंदर हळूहळू पाणी वाहू राहिलं, एकदम भारी. हे बघा पाणी वाहू राहिलं आणि आम्ही पण पाण्याच्या संग चाललो. हे पाणी पाहिलंच खूप शांती वाटते, शांती. पण तुम्हाला वाटतं ही लय शांती आहे, पुढं शांतीत क्रांती होईन. पण चला तुम्हाला दाखवीन नंतर. हे बघा उडत गेला. चला हे बघा कॅक्टसचं मोठं झाड तुम्हाला दाखवू राहिलो मी. कॅक्टस पण उगेले आलेली. तर चला. तर हे बघा कॅक्टसच्या थोडंसंच पुढं इथं फुलं पण उगेले खूप सारे. हे बघा पाणी. तर हे बघा इथून दगडावरून आम्ही जाणार आहे आता. तर चला इथं व्हिडिओ शूटिंग थोडी पॉज करतो कारण की इथून पाडायचं मला भे वाटत. तर चला. तर हे बघा इथं पाण्यात मासे दिसत असेल का नाही तुम्हाला, मला नाही माहिती, पण इथं खूप सारे मासे हे दिसले का? पाण्यात मासे खूप सारे. तर हे बघा नदी, खूप मासे पण आलेले आज नदीत. तर चला वरतून पाहू आपण. वरतून खूप भारी दृश्य आहे. तर हे बघा इथं शेत, इथून खूप भारी दृश्य आहे मोठं. आपण आता डोंगरावरून जात आहोत, म्हणजे इथं डोंगरावर शेत. इथं विहीर बनेले एक मोठी, इथं डोंगरावर शेत बनेले म्हणून आपल्याला लय भारी दृश्य दिसेल इथून. तर चला. जर तुमच्या काही एक माझ्या रिक्वेस्ट आहे, काही माणसं आहे चॅनलवर नवीन आहे तर ते सबस्क्राईब व्हिडिओ तर पाहते, लाईक नाही करत आणि सबस्क्राईब नाही करत. तर प्लीज ह्या व्हिडिओवर ह्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. हीच माझी तुमच्याकडे नम्र विनंती. तर चला आपण जाऊ राहिलो हळूहळू. आपली मंजिल पण थोडी लांबच राहील, थोडीशी लांब राहिली फक्त आता. तर चला. मला वाटलं व्हिडिओ शूटिंगच थांबली असती. हे बघा इथं नदी, इथं थोडंसं घाण आहे पाणी, पण जाऊ द्या. नेचर्स ब्युटी. तर हे बघा आपण आलो इथं
बैलगाडी आहे दोन तिथं म्हसोबाचं एका लिंबाच्या झाडाखाली मंदिर आहे, तेव्हा दिसतच असेल तुम्हाला. तर आपण हे शेतांनी असंच चालत आलो आहे. आपली मंदिर थोडंसं लांब आहे, पण आपलं टार्गेट तर फिक्स आहे. शेतात जायचं म्हणजे जायचं. तुमचा फ्रेंडली यूट्यूबर विश्वजित तुम्हाला नेचरमधलं सगळं दाखवतो. पण तुम्ही फक्त एकच हे करा, लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट. हेच माझ्यासाठी खूप आहे. शेअर पण करा. तर चला पुढं. हे बघा मित्रांनो, आपण कॉटनच्या शेतमधून चाललो आहे. हे बघा कॉटन दिसलं, कॉटनचं शेत आहे इथं खूप मोठं. तर आपण आपली जर्नी कंटिन्यू करू. तर चला. योहो, तर हे बघा इथं खूप हे अंधार पण, झाडे पण. आणि हे बघा चिंचेचं झाड. इकडे चिंचेचं झाड. तर आपण फायनली जवळ चालू आहे आपल्या टार्गेटच्या. तर इथं कोणाचं तरी हे होतं, काय म्हणतात, शेड, गोठा बांधायचं बैलांना, पण ते इथं राहत नाही. कोणीतरी होतं. तर आपण आलो इथं ढलांवर खाली. तर चला जोरात. तर हे बघा इथून आधी नदी सारखंच काहीतरी गेलेलं होतं छोटं, पण ते आता राहिलं नाही आहे. तर नाही दाखवू शकत तुम्हाला. हे बघा नेचर क्लोज, खूपच जवळ, खूपच झाडे. हे बघा फायनली खूप आनंदाचा सांग मी म्हणू राहिलो. आपण फायनली आपल्या टार्गेटवर पोहोचलो. इतक्या वेळानंतर आपण फायनली आपल्या टार्गेटवर पोहोचलो. इथं मक्काचं शेत आहे, बेबी मक्का. पाहून घ्या, कधी भेटन का नाही काय तुम्हाला पाहायला बेबी मक्का. हे बघा तर चला पुढं. तर चला इथून पुढं जातच राहू आपण. हे बघा इथं कापसाचे शेत तुम्हाला दाखवायचे होते, पण नाही दाखवू शकलो. आजी म्हणल्या तिथं शेतात खूप सारे, मग चाललो आपण शेतातच करू म्हणलं. इथं मक्का लावलेली आहे कालच. बेबी मक्का म्हणजे खूपच बेबी मक्का आहे, अजून ह्या दुनियात आलीच नाही आहे ती. मग चला आपण जात राहू. ऋतुमावशी तिकडं, माझी ऋतुमावशी ही आणि ही अंजू मावशी. आम्ही चाललोय शेतानी. तर चला. ही पूर्ण शूटिंगमध्ये माझ्यासोबत होती. हाय बोल सगळ्यांना. ही खूप लाजती कारण की हिला कॅमेरा समोर यायचं नसतं. तर फायनली आपण आपल्या लोकेशनवर पोचलो, जे होतं आपलं शेत. तर आपण इथं आलो आहे. इथं खूप लिंबाचे झाड आहे. इथं बॅम्बूचं झाड आहे, खूप मोठं आहे बघा बॅम्बूचं झाड. इथं गाईचं पिल्लू हाय बोल.
सिरियसली तुम्हाला म्हणतो, त्याला बोलता येत नाही पण हाय. ही तर बकरी, हे बघा 2 बकऱ्या, एक तर भुतामध्ये तोंड करून बसले. इथं बैल पण आहे, बैल. हे बघा इथं शेत. तो फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलो. जर का तुम्हाला जो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, शेअर करा. तब तक के लिए आपला फ्रेंडली यूट्यूबर विश्वजीत साइनिंग ऑफ.